नमस्कार प्रेक्षकांनो. थरार आणि भावनांचा कल्लोळ घेऊन आलेला हा आजचा भाग तुम्हाला खिळवून ठेवणार यात शंका नाही. एका बाजूला नात्यांमध्ये दुरावा येतोय तर दुसऱ्या बाजूला जीव घेणं संकट. पुढे काय होणार बघा. राणीला बसलेला प्रचंड धक्का. राणीची आईची तब्येत म्हणजे सुरेखीची आता इकडे ती जास्त झालेली असते. तिच्या वेदना तीव्र झालेल्या आहेत. बुवा तिची समजूत गाडत असतात. हे बघ, तू जरा धीर धर सुरेखी, आपण सांगू म्हणजेच आपण लवकरच काही ना काही करू. पण एका काळजीवाहू आईचं मन, तिला कळकळून आपल्या मुलीसाठी काहीतरी करायचं असतं, पण आता तिला स्वतःचंच दुःख सहन होत नसतं. आणि आता इकडे बाहेर राणी आणि इंद्रा असतात. राणी एक कणखर पीए इंद्राला सांगते, सर, इथून तुमच्या फॅक्टरीमध्ये तुम्हीच जायचंय, कारण आता इकडे तुम्हाला पीएची गरज नाहीये, कारण मला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. राणी एका वेगळ्याच ध्येयाने प्रेरित झालेली आहे. पण हादरा. तिकडे बुवा सुरेखेला धीर देत असतानाच मात्र आता इकडे तिने तिचा जीव सोडलेला असतो. अश्रूंचा महापूर. प्रेक्षकांनो, आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता तिकडे सुरेखाचा जीव गेलेला आहे. आणि जेव्हा राणीला हे कळेल तेव्हा इकडे तिला किती मोठा धक्का. तो क्षण, तो भावनिक स्फोट पाहण्यासाठी तुम्हाला पुढचा भाग पाहावाच लागेल. तर इकडे घरात नाश्त्याची गडबड सुरू आहे. मालती सगळ्यांना हाका मारत असते. अगं मालती, सगळे आहेत, पण राणी आणि इंद्रा आत्ताच बाहेर गेलेले आहेत, काकी सांगतात. मालती लगेच संतापाने भडकते. काय? कुठे गेलेले आहेत? आणि नेमकं नाश्त्याच्याच वेळेवर कसे काय गेलेत? काकी साधेपणाने म्हणतात, अगं मला काय वाटतंय ना, ते नाश्त्यापर्यंत वापस येतील. पण मालतीचं मन शंकेखोर. नाही, मला नाही वाटत की आता ते वापस येतील. आणि मला तर वाटतंय ना, या राणीनेच नेलं असेल. काय तर ती त्याची पीए झालेली आहे ना, आणि म्हणून आता ती जशी म्हणेल तसाच तो वागेल. मालतीची ही अविश्वासू वृत्ती. आबा लगेच वकील होतात. काय म्हणून राणीने नेलं असेल? आणि तुम्हालाही चांगलंच माहिती आहे की आपला इंद्रा कामाच्या बाबतीत किती स्ट्रिक्ट आहे. तर आणि इंद्राही नेऊ शकतो की? मालती तिच्या भूमिकेवर ठाम. नाही, असं होऊच शकत नाही, आणि मी ऑलरेडी त्याला सांगितलेलं आहे की नाश्ता केल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही. तरी ऐकतो कुठे हा मुलगा? त्या भिक्कारडीने नेलं असेल माझ्या इंद्राला. तिच्या तोंडातून वाईट शब्द थांबतच नाहीत. आबांना हा मनस्ताप सहन होत नाही. मालती, मी काय म्हणतोय ना, इतका मनस्ताप करण्यापेक्षा आणि त्या राणीला वाईट साईड बोलण्यापेक्षा सरळ तुम्ही त्याला फोन लावा आणि विचारा कुठे आहे. आता खरी गोष्ट समोर येणार आहे. तिकडे उर्मिला मनातल्या मनात हसते. चला तर, आज सकाळ सकाळी छान चवदार नाश्त्याबरोबर यांचं हे भांडण पाहायला मिळतंय. इथे मी ही मजा एन्जॉय करते आणि तिकडे म्हणजेच फॅक्टरीमध्ये माझा विक्रांत त्या कामगारांचा तमाशा एन्जॉय करणार, कारण त्याने चांगलीच व्यवस्था करून ठेवलेली आहे. आता काहीही झालं तरी कोणीच कामाला तयार होणार नाही. उर्मिलाचा हा षड्यंत्राचा खेळ किती भयंकर. तर आता इकडे दुसरीकडे राणी आणि इंद्रा एका धाब्यावर बसलेले असतात आणि तिथे ते मिसळपाव खात असतात. पण मात्र ती मिसळपाव इतकी तिखट असते की इकडे इंद्राच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू पडत असतात. राणीला चांगलंच समजतं. ती मजेत बोलते, अहो सर, असं काय करताय? एक काम करा ना, माझी चूक आहे म्हणून हे तुम्ही खा. इंद्रा चिडून बोलतो, पण तुझ्या चुकीची शिक्षा मी का अनुभवू? आणि मला काय एवढी तिखट मिसळ खाऊ घालतेस तू? राणीच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य. हाय का? आता मला वाटलंच होतं की तुम्हाला हे झेपणार नाही. मी काय म्हणते, तुम्ही काहीतरी दुसरं गोड वगैरे खा ना. इंद्राचं पुरुषाचं इगो, तो लगेच आवेशात येतो. झेपणार नाही का? का झेपणार नाही? मला सगळं झेपतं. आणि बघ, मला ही मिसळपाव आवडलेली आहे आणि मी खाऊन दाखवेल. राणी त्याला चॅलेंज देते. मग खाऊन दाखवा की. खा. असह्य वेदना. त्याला सहन नसतं होत. त्याच्या डोळ्यातून खूप अश्रू येत असतात. तरीसुद्धा तो खात असतो. इकडे राणी त्याची मजा पाहत असते. इथे सुरेखीची तब्येत बिघडत चाललेली आहे. ती पाणी भरत असते आणि तिला ते झेपत नाही आणि ती तिथेच खाली कोसळून पडते. बुवा येतात आणि तिला सावरतात. तिची कंबर जास्तच दुखत असते. ती खूप रडतही असते. बुवा मनातल्या मनात बोलत असतात, माझ्या सुरेखीचं दुखणं जास्तच झालंय आणि अंगभर झालंय. तिला लवकरात लवकर ऑपरेशन करावंच लागेल आणि आता काही ना काही करावंच लागेल. त्यांचं हे टेन्शन त्यांनाच खात असतं. तिकडे मालती आबांना बोलते, तुम्हीच फोन करा. आबा फोन लावतात आणि इंद्रा उचलतो. इंद्रा सरळ सांगून देतो, मी इकडे नाश्ताच करतोय. हे ऐकल्याबरोबर मालती डायरेक्ट फोन काढते. ती विचारते, हे सगळं कुणी ठरवलंय? इंद्रा सत्य सांगतो, हे सगळं राणीनेच ठरवलंय, कारण आता इकडे ती माझी पीए आहे ना. हे ऐकल्याबरोबर मालती सरळ फोन ठेवून देते. आणि आता इकडे ती ठरवते की काही झालं तरी तिकडे राणीच्या बाबतीत सगळं काही ती उलटच करणार. मालतीचा हा विद्वेष आता कोणत्या थराला जातोय बघा. आता इकडे दुसरीकडे राणी आणि इंद्रा वस्तीमध्ये म्हणजेच रतनच्या घरी जायला निघतात. इंद्राला समजत नसतं. त्याला खूप भीती वाटत असते. तो राणीला बोलतो, मला खरंच काही समजत नाही. मी कसं फेस करू त्याच्या घरच्या लोकांना? कारण मी खूप इंटरव्ह्यू दिले, मला काही वाटलं नाही. पण मात्र आता मला खूप टेन्शन येतंय राणी. मी काय करू? राणी त्याला खूप छान समजावते. हे बघा सर, तुमची मैत्रीण तुमच्या सोबत आहे ना, तुम्ही काहीही करायचं गरज नाहीये. फक्त तुम्ही जसा चांगला माणूस आहात ना, तसं सगळं काही बोला.
ती त्याला कॉन्फिडन्स देते आणि इथे रतनच्या घरी त्याचे आईवडील रडत असतात. तितक्यात इंद्रा सर तिथे आलेले आहेत. हे पाहून ते एकदम उठतात आणि त्यांना बसवतात. रतनची आई भावनिक होऊन बोलते, साहेब, आमच्या रतनचं काय होऊन बसलं हो. आता हे घर होतं त्याच्यामुळे चालत होतं, आता समोरचा गाडा कोण ओढणार. इंद्रा माणुसकीने बोलतो, हे बघा, मला माहिती आहे की तुम्हाला काय होत असेल आणि तुम्ही काही काळजी करू नका. हे बघा, रतनचा जो काही पण खर्च आहे तो सगळा आम्ही उचलू आणि एवढंच नाही, त्याचा औषध पाण्याचा पण आम्हीच बघू. आणि एक लक्षात ठेवा, जरीही तो कामाला आलेला नाही तरी त्याचा पगार आम्ही चालूच ठेवणार, त्याचे पैसे काटू नये. हे सगळं ऐकल्याबरोबर ते खूपच खुश होतात आणि चक्क त्याच्यासमोर हात जोडतात. हे सगळं ऐकून आम्हाला खरंच खूप बरं वाटलं हो. आणि तुमच्यामध्ये आबा दिसलेत. आमचे आबासुद्धा आम्हाला असेच मदत करायचे. खरंच तुम्ही आम्हाला देवाच्या जागी आहात. इंद्रा लगेच त्यांचा हात खाली करतो आणि नम्रतेने बोलतो, अहो, असं काय करताय तुम्ही, आणि मी हे सगळं माझं कर्तव्य आहे म्हणूनच करत आहे. हा भावनिक संवाद. तिकडे दुसरीकडे सुरेखी राणी आणि इंद्रासाठी त्यांच्या आवडीचे पदार्थ करण्यासाठी बोलत असते. तितक्यातच आबाबुवा येतात आणि तिला थांबवतात. सुरेखी त्यांना शपथ घालते की राणी आणि इंद्रा साहेबांना यामधलं काहीही समजलं नाही पाहिजे. तिकडे राणी आणि इंद्रा रतनच्या घरी जाऊन वस्तीमध्ये उभे असतात. तितक्यात गोटा येतो आणि सांगतो की गजाभाऊने सगळ्यांना सांगितलेलं आहे की काम करायचं नाही म्हणून. त्यांनी सगळ्यांना भडकवलेलं आहे. इंद्राला कळतं की कोणीही कामगार कामाला येणार नाही. सगळे कामगार तिथे जमतात आणि गजा बोलतो, आम्हाला तुमच्यासोबत बोलायचं आहे साहेब. इंद्रा आत्मविश्वासाने बोलतो, हो, मला चांगलंच माहिती आहे की तुम्हाला माझ्यासोबत काय बोलायचं आहे. आणि हे बघा, मला माहिती आहे की तुम्हाला काय काय वाटतंय आणि काय नाही. गजा शंका घेतो, जर उद्या आमचे हातपाय तुटले तर कसं होईल. इंद्रा सगळ्यांसमोर घोषणा करतो, हे बघा, मी सुद्धा आत्ताच रतनच्या घरी सांगून आलोय की त्याचा खर्च जो काही आहे मी उचलणार आणि हाच रूल सगळ्यांच्याच बाबतीत लागू होणार. तो सगळ्यांना विश्वास देतो आणि कामगार तयार सुद्धा होतात. तो सगळ्यांना सुरक्षिततेची हमी देतो. तो हेही सांगतो की सगळ्या मशीन्सला चेक झाल्याशिवाय कोणीही त्या मशीनला हात लावणार नाही. जर तुम्हाला थोडीही काही वाटलं की त्यात काहीतरी फॉल्ट आहे तर तुम्ही लगेचच मला सांगा. सगळे कामगार खुश होतात आणि बोलतात, खरं साहेब, तुम्ही आमच्या बाबतीत एवढा सगळा विचार करताय म्हटल्यावर आम्हाला खूपच खुशी झाली आणि आम्ही सुद्धा कामाला तयार आहोत. तरी सुद्धा तो गजा काही गपचूप ऐकतच नसतो. तो कारणावर कारण देत असतो. इंद्रालाही कळत नसतं काय करू आणि काय नाही. आणि मग येते आपली राणी. ती सामोरे जाऊन बोलते, गजाभाऊ, तुम्हाला हे सगळं तुम्ही तुमच्या मनाने करता की तुमचे कोणीतरी कान भरलेत. हे बघा, तुमच्यावर जर सर तुम्हाला एवढं सर विश्वासाने सांगत आहेत तर तुम्ही सुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. जर तुम्हाला सरांवर विश्वास नसेल तर तुम्ही सरळ तसं सांगा. राणी त्याला चांगली सुनवते. सगळे कामगार बोलतात, नाही राणी, आम्ही कामाला तयार आहोत. आणि हा भाग इथे संपतो. पण मंडळी थांबा, आता इकडे राणीवर एवढं मोठं दुःखाचं डोंगर कोसळलंय. तिच्या आईचं सुरेखीचं निधन झालंय. तिच्या आयुष्यातला हा सर्वात मोठा भावनिक आघात आहे. आता इकडे इंद्रा राणीला कसा सावरेल. का इंद्रा राणीला या अत्यंत कठीण प्रसंगी आधार देईल. मालतीचा नवा डाव काय असेल. तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुढचा भाग नक्की बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.